लढीचं जागा वाटपाचं ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे. तर पृथ्वीराजने सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. दिल्लीमध्ये वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे, तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? दुसरीकडे अजित पवार असं म्हणालेत की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन. आणि आत्ताच हा कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट आता माझ्या हातात आलेला आहे आणि तो वाचणार आहोत. आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुप्रिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्वपक्षीय कमिटी नेमावी. त्याप्रमाणे कमिटी नेमली. त्या कमिटीत आमच्याकडनं आम्ही 2 नावं दिली होती. त्याचं एक नाव सरकारने घेतलेलं आहे. आता ती कमिटी येत्या 6 महिन्याच्या आत विचार करून याबद्दलची निर्णय घेईल आणि तो पार्लमेंटमध्ये येईल. राज्यामध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी योजना आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना, तिजोरीवरती बराचसा खर्च पडणार, जवळपास 46,000 कोटी त्याच्यासाठी राखीव ठेवलेत अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे. ही योजना प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? कारण महिलांच्या खात्यामध्ये महिलांना 1500 रुपये लागणार. असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील. त्याचं कसं असं ठरवत म्हणजे कदाचित सरफस इतकी शिल्लक रक्कम आहे सरकारच्या सोबत आणखीन 4 निर्णयसुद्धा घेतील. राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा आहे. महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? आता तुम्ही निळा हिरोच आहे त्यामुळे काही तुमच्याकडे लगेच महिलांचा अध्यक्ष मिळते काय मोहम्मद युनूस आहेत बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले. तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. बारामतीला येऊन गेले होते ते. इथे आले ते ॲग्रिकल्चर कॉलेज आले ते. हो, तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का? आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदूंवर होणारे हल्ले. फर्स्ट नाही की त्याने असं आहे की ते स्वतःकडचं माझ्या माहितीप्रमाणे फक्त सिक्युलर आहेत. ते कधी समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही.